हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट पाहणार आहोत. तो म्हणजे वकील काळ्या रंगाचा कोट का घालतो. वकिलाला काळ्या रंगाचा कोट का असतो याबद्दल पाहूया. तर वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा यांनी 1327 साली केली. आता त्या काळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशासाठी एक ड्रेस कोड असायचा. त्याने पुढे सुचवले 13व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत त्यांनी ठरवलेला पेहराव काहीसे बदल करून बंधनकारक करण्यात आले. त्याकाळी सार्जंट आपल्या डोक्यावर केसांचा विग घालून बसायचे आणि सेंट पेल्स कॅथेड्रलमध्ये प्रॅक्टिस करायचे. तेव्हा वकिलांची स्टुडंट, प्लीडर, बेंचर आणि बॅरिस्टर या 4 भागांमध्ये विभागणी करण्यात आली होती. आता त्या काळात सोनेरी लाल कपडे आणि खाकी रंगाचा गाऊन परिधान केले जात असे. आता इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा यांनी 1600 साली या ड्रेस कोडमध्ये काहीसा बदल केला आणि 1637 साली प्रिव्ही काउन्सिलने सांगितले की समाजानुसार न्यायालयाने कपडे परिधान केले पाहिजेत. तेव्हापासून वकिलांनी पूर्ण अंग झाकले जाईल एवढ्या लांबीचा गाऊन घालण्याची प्रथा सुरू झाली. आता तेव्हा असं मानण्यात यायचं की गाऊन आणि विग न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तींपासून वेगळे दर्शवतात. आता 1694 साली राणी मेरीच्या मृत्यूनंतर राजा विल्यम यांनी सर्व न्यायाधीश आणि वकिलांना राणीच्या मृत्यूच्या शोकाचे प्रतीक म्हणून काळा गाऊन परिधान करून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आणि तेव्हापासून राजा विल्यमने दिलेला हा आदेश कधीही मागे घेण्यात आला नाही आणि वकील आणि न्यायाधीशांचा काळा कोट, गाऊन हा ड्रेस कोड झाला. सर्वांना हा ड्रेस कोड झाला. आता न्यायाधीश आणि वकिलांनी देखील या पेहरावावर आक्षेप घेतला नाही आणि काळ्या रंगाचा पेहराव मान्य केला. तर भारतात अधिनियम 1961च्या अंतर्गत पांढरा बँडसह काळा कोट व गाऊन परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामागची भावना अशी आहे की या पेहरावामुळे वकिलांमध्ये एक शिस्त जोपासली जाते आणि त्यांच्या मनात न्यायाने लढण्याचा एक विश्वास निर्माण होतो. तसेच हा पेहराव त्यांना शांत आणि सन्मानजनक स्वरूप प्रदान करतो. या पेहरावामुळे वकिलांना आणि न्यायाधीशांना समाजामध्ये ओळख मिळते, त्यांची स्वतःची अशी ओळख मिळते. स्रोत काळ्या रंगाचा पेहराव परिधान करण्यामागे अजून एक दावा असा केला जातो की काळा रंग हा एकमात्र असा रंग आहे ज्यावर इतर रंग चित्रित केले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच न्यायाधीशांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल जो बदलता येणार नाही. आणि वकिलांसाठी या काळ्या रंगाचा अर्थ असा आहे की स्वतःची मते आणि विचार न्यायदेवतेसमोर मांडताना त्यांनी विवेकी आचरण करावे. तसेच गळ्याला पांढरा बँड का, हा सुद्धा प्रश्न आहे एक महत्त्वाचा, की आपण काळा कोट तर घालतो पण काळ्या कोटवर पांढरा बँड का. तर 1640 सालापासून आपल्या शर्टाची कॉलर लपवण्यासाठी वकिलांनी लिननच्या पांढऱ्या कपड्याचा वापर करण्यास सुरुवात केली. तसेच 1860 साली या कपड्याचे स्वरूप बदलून 2 आयताकारी भागांसारखा झाला. म्हणजेच आताचे ते बँड, पांढरा बँड आहे. तर पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक असून न्यायाधीश आणि वकिलांनी सत्याच्या बाजूने लढून समाजामध्ये शांती प्रस्थापित करावी अशी भावना पांढऱ्या रंगामध्ये असल्याचे सांगितले जाते. तर हे आहे मेन कारण वकील काळ्या रंगाचा कोट का घालतात याबद्दलची संपूर्ण माहिती. थँक्यू.